शिवा असोय तसो पटकन ये. पहिला आधी महाराजांचा आशीर्वाद घेऊन. आपल्या येण्यातलं आमचं लक्ष लागलं पण मी श्वेताक्षरी वायू वेगळं धाव घेतली आणि लाल प्रासला आपलं आगमन झालंय. हो संध्याच गौरव संध्याकाळ सांगल्या तुका राजाने बोलेले पण एकदम तुम्ही निरोप दिलात. याला कारण आहे जीव मला सांगा राजप्रासादी आम्ही तुम्हाला पाचारण केलं हो आणि त्याच वेळी नीतिनियमाप्रमाणे मानधन ठरलेलं आहे. हो मानधन कमी मिळते का? नाही बरोबर तुम्ही ठरवल्याप्रमाणे बरोबर काही कमी नाही. कामात दिरंगाई का कामात मरमर मरतोय मी दिवसभर अजिबात माझ्या कामात काही फरक नाही. कारण आहे साक्षात त्या नारायणाची प्रतिमा मी देव गाभारी पूजन लावली. त्या पूजन प्रतिनिधी आपण घेऊन येतात पण आज एक दिवस झाले देव पूजनासाठी लागणारी पुष्प ही कमी पडते. अर्थात त्या बागेकडे तुमचं लक्ष नाही. कामात तुम्ही दिरंगाई चाललेली माझा काही मी बरोबरच करतोय सगळा. मी सुद्धा आता कितके दिवस विचारच करतो हेचो. मी दिवसभर पाणी घालतोय सगळी झाडावरील लगेच फेकतो. संध्याकाळी बरी फुला म्हणजे कळेल अशा फुला कशी येतली कळे बरे असतो. पण तुम्ही आता सांगता फुला नाही म्हणा. याला कारण आहे आम्ही जे बोलतो ना त्या देवाचे शंका मला बाबू नका. कोणता बोलणे आपल्याला त्या देवास मी तसं सांगलाय ना. तुम्हाला नोकरीला ठेवलंय हो जबाबदारी सारखा अमूर्तपणा नाही आणि ज्याला जबाबदारी परिपूर्ण केली शहाणपणा दाखवायचं असेल तर प्रत्येक माणसाला ती जबाबदारी पूर्ण करायला हवी. पण तुम्ही जबाबदारी कुठेतरी कमी पडता. नाही राजा मी बरोबरच करताय. आता तुमका सांगतोय मी संध्याकाळी घरात जाताना सगळ्या झाडांनी कळे असतो पण तुम्ही आता सांगतात देवाला फुलाची रंगा. हा एक संशय निर्माण झाला. अर्थात राज घातले मागचा मुद्दा विचार करता रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून म्हणजे दिवसाचोय मी आणि आता रात्री मी आणि जबाबदारी पार पाडणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा करा आणि कोण चोर निर्माण झालाय तो चोर कोणी असू द्या पण मी राजानो तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. पण आता रात्री रवतलाय म्हणजे जरा किंवा त्रासच जातो. वाढ केली नाही त्याच्या वाढ होती. बघा काळजीच करू नका. हे लावू नका. आणि तो चोर